हुतात्म्यांच्या पागोटे गावाला रुग्णवाहिकेची भेट। उरण तालुक्यातील पागोटे गावात 42वा हुतात्मा स्मृती दिन उत्साहात आणि सन्मानाने साजरा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 1984 सालात नवघर फाटा येथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील आणि कमलाकर कृष्णा तांडेल हे तिघे गावचे वीर, गावचे अभिमान हुतात्मे झाले। त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी हजेरी लावत हुतात्म्यांना कृतज्ञतेची आदरांजली वाहिली। महेंद्र शेठ म्हणाले, हुतात्म्यांचे स्वप्न आणि बलिदान वाया जाऊ देणार नाही। प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी माझी लढाई सुरूच आहे। जमिनी प्रश्नी आणि क्रीडांगणासाठीचा हक्काचा लढा अजूनही सुरू आहे। कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मॅनग्रोव्ह प्रश्न भूमिपुत्रांच्या विकासाच्या आड येऊ नये आणि तरुणांनी कालानुरूप शिक्षण घेत पुढे यावे असा संदेश दिला। त्याच वेळी क्वा भूषण पाटील यांनी JNPT प्रकल्पग्रस्तांना अद्याप 12.5% भूखंड न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला। कार्यक्रमास माजी आमदार मनोहर भोईर, उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर, JM म्हात्रे, अतुल पाटील, रवी पाटील, संतोष पवार, पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती। पागोटे ग्रामविकास मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामविकास सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यावेळी रजनीकांत पाटील यांनी गावात अपघातग्रस्तांची रुग्णवाहिकेची गरज व्यक्त केली आणि ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता महेंद्र शेठ घरत यांनी पागोटे गावाला रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली। हुतात्म्यांच्या त्यागाला आणि पागोटे गावाच्या अभिमानाला ही आगळी वेगळी आदरांजली। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।